पापमोचनी एकादशीचे व्रत करणे आणि विहित विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आनंदी जीवन मिळते. तर मार्चमध्ये पापमोचनी एकादशीचे व्रत कधी पाळले जाईल, तसेच त्याचा शुभ मुहूर्त, पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सनातन धर्मात एकादशी हा एक अतिशय पवित्र आणि विशेष व्रत मानलं जातं. हा व्रत विश्वाचे रक्षक भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की दर महिन्याला 2 एकादशी व्रत असतात. पहिला महिन्याच्या कृष्ण पक्षात आणि दुसरा एकादशी व्रत हा महिन्याच्या शुक्ल पक्षात असतो. तर या महिन्याच्या पापमोचनी आणि कामदा एकादशी व्रत पाळले जातात. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला पापमोचनी एकादशीचे व्रत केले जाते. धार्मिक श्रद्धा अशी आहे की हे व्रत केल्याने आणि योग्य विधीने भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो आणि आनंदी जीवन मिळते. तर आपण मार्च महिन्यामध्ये कोणत्या दिवशी पापमोचनी एकादशीचे व्रत करावे व त्याचा शुभ काळ, पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व याबद्दल देखील जाणून घेऊया. कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 14 मार्च 2026 रोजी सकाळी 8:10 सुरू होईल आणि 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9:16 ही तिथी संपेल. म्हणून उदय तिथीनुसार 15 मार्च रोजी पापमोचनी एकादशी व्रत पाळले जाईल. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 6:30 ते 8:54 दरम्यान उपवास सोडता येईल. पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर सूर्यदेवाची प्रार्थना करावी. भगवान विष्णूचे ध्यान करताना उपवास करण्याचे व्रत घ्यावे. तुमच्या घराच्या देव्हाऱ्यात एक पाट मांडा आणि त्यात भगवान विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवा. पूजा करताना गंगाजल, फुले, फळे, चंदन, हळद, अगरबत्ती, दिवा, मिठाई इत्यादी अर्पण करा. भगवान विष्णूचे मंत्र जप करा. पूजापाठ करताना पापमोचनी एकादशीची कथा वाचा. शेवटी भगवान विष्णूची आरती करून पूजा संपन्न करा. पापमोचनी एकादशीला त्यांच्या नावाने फळ मिळते. या व्रतामुळे आणि भगवान विष्णूंच्या पूजेमुळे जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापापासून मुक्तता मिळते. भगवान विष्णू त्यांचे आशीर्वादांचा वर्षाव करतात, ज्यामुळे आनंद आणि सौभाग्य मिळते. या व्रताचे पूर्ण परिणाम मृत्यूनंतर मोक्ष मिळवून देतात. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.